मला वेगवेगळ्या मंदिरांमध्ये जायला खूप आवडतं आणि मागच्या वेळेला घरी आलेले तेव्हा मला पंढरपूरला जाता आलं नाही म्हणून मी घरच्यांवर रुसून बसले होते. पण म्हणतात ना, जेव्हा आपल्या ध्यानीमनी पण नसतं तेव्हा देव आपल्याला एखादी गोष्ट देतो ती भरभरून देतो. यावेळेस 5 दिवसांच्या सुट्टीसाठी घरी जाणं झालं. या 5 दिवसांच्या सुट्टीत कोणत्याच मंदिरात जाण्याचा काहीही प्लॅन केलेला नव्हता, पण तरी सुद्धा घरी गेल्या गेल्या पहिल्याच दिवशी मला पंढरपूरला जाण्याचा योग आला आणि विठ्ठलाचं मुखदर्शन झाल्यानंतर चरण दर्शनाची संधी सुद्धा मिळाली. दुसऱ्या दिवशी काही ठरवलेलं नसताना सुद्धा म्हसवडजवळच्या नागोबाच्या मंदिरात जाणं झालं. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सहजच गावातल्या बाळूमामाच्या मंदिरात पाया पडण्यासाठी म्हणून गेलो, तर तिथे नुकतंच कीर्तन चालू झालं होतं आणि माझ्यासाठी मंदिरात जाणं आणि तिथे कीर्तन ऐकायला मिळणं म्हणजे दुग्ध शर्करा योगच. मोठ्या दिवाळी दिवशी कुलदैवताच्या मंदिरात जाण्याची दरवर्षीची प्रथा असल्या कारणाने त्या दिवशी तर धुळोबाच्या मंदिरात जाणं झालं. शेवटच्या दिवशी टाकेवाडीच्या सतोबाचं दर्शन झालं आणि येता येताच वाटेत पांगरीच्या बिरोबाचं दर्शन सुद्धा झालं. तसं तर आपल्या प्रत्येकामध्ये देव आहेच, पण मंदिरांची एक वेगळी ऊर्जा अनुभवण्याचा माझा प्रत्येक वेळी हट्ट असतो आणि देव आपल्या प्रत्येक भक्ताचे हट्ट पूर्ण करतो.